चालुक्यकालीन इतिहासाबरोबरच संगमेश्वर जवळील कसबा या गावाला शिवकाळातील एक मन हेलावणारा इतिहास लाभला आहे. होय, मन हेलावणारा. कसबा हेच ते गाव जेथे छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने पकडले होते आणि त्या धैर्यनिष्ठ, स्वाभिमानी, विद्वान आणि पराक्रमी शंभूराजांचा आणि त्यांच्या तळपत्या तलवारीचा येथे अंत झाला होता. आज सुद्धा येथे असलेल्या घरांची रचना आपल्याला जुन्या पद्धतीचीच पाहायला मिळते आणि क्षणात त्या काळवंडलेल्या इतिहासाची जाणीव होते. कर्णेश्वर मंदिराकडे जाताना छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक लागते. याच्या मागूनच एक रस्ता आपल्याला सरदेसाईंच्या वाड्याकडे आणि कर्णेश्वर मंदिराकडे घेऊन जातो. थोडे पुढे येताच छत्रपती संभाजी पथ असे साईनबोर्ड लागते. येथून डाव्या बाजूला वळले असता थोडे पुढे येऊनच आपल्याला सरदेसाईंच्या वाड्याकडे पोचता येते. छत्रपती संभाजीराजे पन्हाळ्यावर असताना कोल्हापुरातच त्यांना पकडण्याचा कट शिजत होता. त्याची तीळ मात्र कल्पनाही महाराजांना नव्हती आणि त्यांना पकडण्यासाठी सुरुंग पेरले गेले. त्याचे पहिले पाऊल शत्रूने उचलले. इतिकात खान या इतिकात खानने स्वराज्याच्या राजधानीलाच म्हणजेच रायगडाला वेढा घातला. ही बातमी महाराजांपर्यंत पोहोचताच तातडीने छत्रपती संभाजी महाराजांनी रायगडाकडे जाण्याचा निर्णय घेतला. शत्रूचा तळ कोल्हापुरात पडल्यामुळे संगमेश्वरात उतरून कोकणातून महाडपर्यंत जाण्याचा हा एकच मार्ग शिल्लक होता. तसेच घनदाट अरण्य आणि दरीखोऱ्यांच्या मार्गावर शत्रू येणे अशक्य होते हे देखील त्यांना ठाऊक होते. संगमेश्वरमध्ये येताच कसबा या गावी सरदेसाईंच्या वाड्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी थांबण्याचा निर्णय घेतला आणि आपल्याच माणसांच्या फितुरीने त्यांच्याच आधी दबा धरून बसलेल्या त्यांच्या शत्रूने ते वाड्यावर येताच संपूर्ण वाड्याला वेढा घातला. मुकरब खान आणि त्याचा मुलगा इकलास खान 5000 हत्यारबंद हशीम घेऊन महाराजांना पकडण्यासाठी आला होता. महाराजांना रायगडाकडे जाण्यासाठी दुसरा मार्गच उरला नव्हता. 5000 विरुद्ध काही निवडक मावळे अशी वस्तुस्थिती. पन्हाळ्यावर असलेल्या मालोजीबाबा घोरपडेंना संगमेश्वरात मुघलांकडून घात होणार आहे असे कळताच ते वाऱ्याच्या वेगाने संगमेश्वरात सरदेसाईंच्या वाड्यावर पोहोचले आणि महाराजांना म्हणाले, राजे, येथे क्षणभर सुद्धा थांबू नका, घात झाला आहे. मुकरब खानने संपूर्ण वाड्याला वेढा घातला आहे. तुम्ही निघा राज, आम्ही झुंजवतो शत्रूला इथं. असं बोलून महाराजांना नावडी नदीच्या दिशेने त्यांनी जाण्यास सांगितले आणि मोजक्याच मावळ्यांनिशी आपल्या राजाला वाचवण्यासाठी शत्रूवर तुटून पडले. तलवारींचा खणखणाट, रक्ताचे पाट, किंकाळ्या, संपूर्ण संगमेश्वराचा परिसर हादरला होता. 5000 हत्यारबंद हशिमांसमोर मोजक्याच मावळ्यांनिशी 60 वर्षाचे मालोजीबाबा द्वेषाने लढत होते. पण अखेर लढता लढता ते जखमी होऊन जमिनीवर कोसळले. इकडे संपूर्ण संगमेश्वर शत्रूने ताब्यात घेतल्यामुळे महाराजांच्या बाहेर पडण्याच्या सगळ्या वाटा बंद झाल्या होत्या. त्यामुळे शंभूराजांनी शत्रूबरोबर लढण्याचा निर्णय घेतला आणि वाऱ्याच्या वेगाने ते शत्रूवर तुटून पडले. गोफण फिरवावी तसे ते तलवार फिरवू लागले आणि एकाच वारात शत्रूचे धड शरीरापासून वेगळे करू लागले. औरंगजेबाला सळो की पळो करून सोडणाऱ्या शंभूराजांच्या जवळ येण्याची कोणाचीच हिंमत होत नव्हती. तेवढ्यात त्यांच्याच सोबत शत्रूशी 2 हात करत असलेले त्यांचे जिवलग मित्र छंदोगामात्य कवी कलश यांच्या उजव्या दंडात शत्रूचा तीर येऊन लागला आणि ते घोड्यावरून जमिनीवर कोसळले आणि याच संधीचा फायदा घेऊन कवी कलश आणि शंभूराजे यांना शत्रूने घेरले. रक्ताचा अभिषेक घातलेल्या तलवारीने ते शत्रूशी झुंजत होते, पण अखेर शत्रूला शंभूराजांना पकडण्यात यश आले. त्यांचे हात साखळदंडांनी बांधले गेले. अनेक मावळ्यांनी आपल्या राजाला वाचवण्यासाठी बलिदान दिले होते आणि अखेर युद्ध थांबले आणि सुरू झाले असह्य वेदना देणारे ते 40 दिवस. अरे, साधा काटा जरी आपल्या हातापायाला लागला तरी होणाऱ्या वेदना आपल्या सहनशक्तीच्या पलीकडे असतात. मग इथे तर औरंगजेबाने राजांच्या बोटांची नखे काढली, अंगाची कातडी सोलली, डोळ्यात गरम सळ्या टाकल्या, शक्य होईल ती सर्व क्रूर कार्य केली. पण तो राजाच काय की शत्रूपुढे लोटांगण घालेल.
धैर्याने आणि जिद्दीने औरंगजेबाच्या शारीरिक तसेच मानसिक छळांचा सामना करत होता आपला राजा. इकडे पुण्याजवळील वडू या गावी नेऊन छत्रपती संभाजीराजांची अत्यंत क्रूरपणे माणुसकीला काळीमा फासेल अशा प्रकारे हत्या करण्यात आली. याच श्री क्षेत्र तुळापूर आणि श्री क्षेत्र वडू या समाधी